नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिझनेस गप्पा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे की गेले 5 एपिसोड्स आपण इंद्रनील चितळेंबरोबर गप्पा मारतोय बिझनेस या विषयावर. त्यातले खूप साऱ्या गोष्टी समजून घेतोय, मेक समजून घेतोय ज्ञानबाची. आणि त्यातला इंद्रनील चितळेंबरोबरच्या सिरीजमधला हा शेवटचा एपिसोड आहे. आणि हा खूप एका स्पेसिफिक गोष्टींवरती आहे, तो म्हणजे फॅमिली बिझनेस. चितळेंचा फॅमिली बिझनेस आहे. इंद्रनील 4थ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात हे तर आपल्याला माहिती आहे. पण अगदी डॉक्टर असू देत, आर्किटेक्ट असू देत किंवा अगदी आपली कुठलीही स्ट्रीम असू दे, ह्याच्यात जेव्हा वडिलांच्या व्यवसायात मुलगा येतो किंवा तो एकच प्रोफेशन निवडतो तेव्हा सुद्धा तो एक प्रकारचा फॅमिली बिझनेस असतो. तर या फॅमिली बिझनेसमधले न्यूअन्सेस आज आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि ते खूप साऱ्या लोकांना लागू पडतील अशी मला खात्री आहे. इंद्रनीलजी, मला सांगा की 4थी पिढी आहे तुमची आणि तुम्ही जेव्हा व्यवसायात आलात तेव्हा नक्की काय परिस्थिती होती आणि फॅमिली बिझनेसमध्ये पुढच्या पिढीनं येणं हे ट्रान्झिशन नक्की कसं असतं? मी काय कोणी जर पुढची पिढी जर का व्यवसायात येत असेल, 90% वेळा अशी परिस्थिती असते की एक सिस्टीम सेट असते. तुमचे वडील असो, काका असो, आधीची पिढी असो, त्यांनी एक यंत्रणा बांधलेली असते आणि त्या यंत्रणेत तुम्ही येत असता. तर त्यामुळे त्या यंत्रणेत येत असताना म्हणजे म्हणजे आपण पाहतो की स्पेस शटल जेव्हा ऑर्बिटमध्ये येतं तेव्हा ऑर्बिटमध्ये येताना पहिल्यांदा सर्वात जास्त अवघड पार्ट असतो. मध्ये स्ट्रॅटोस्फिअर, मग आता येते ॲटमॉस्फिअर, असं ते येतं. सो ते ब्रेकिंग थ्रू ॲटमॉस्फिअर जर का करायचं असेल तर त्याला एक रेझिस्टन्स असतो. त्यामुळे डे 1 तुम्ही जर का येऊन म्हटलात की मी हा बदल करायला पाहिजे, हे चुकीचं आहे, हे काही बरोबर नाही आहे, तुमचं हे चुकतं आहे, कोणी तुम्हाला सिरियसली घेणार नाही. आणि तुम्ही जरी ते केलं तरी तुमचं ऐकलं नाही तर तुमचं फ्रस्ट्रेशन लेवल खूप वाढतं. बरोबर. आणि काहीतरी सिस्टीम, यंत्रणा, प्रोसेसेस, कामं आणि ओव्हरऑल ज्या ॲक्शन्स होत्या त्या बरोबर झाल्या आहेत म्हणून तो व्यवसाय त्या लेवलला पोचलेला आहे. तर तुमच्या आधीच्या लोकांना काहीतरी डोकं आहे आणि त्यांनी ते नीट केलं म्हणूनच तुम्हाला ते यायला मिळतंय रेडी प्लॅटर. तर त्यामुळे रिस्पेक्ट द ऑथॉरिटी आणि तुमच्या आधी काहीतरी केलेलं आहे त्याचं काहीतरी कारण आहे हे समजून घ्या. बरोबर. फ्रेश आउट ऑफ कॉलेज जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होऊन येता तेव्हा रक्त तरुण असतं, गरम असतं आणि हे एका दिवसात कळत नाही. त्याच्यामुळे 2-3 वेळा आपटलात नाकावरती की तुम्हाला कळतं की काय काय आहे ते. तर तुम्ही नाकावर आपटणार आहात, कधीतरी तुम्हाला कोणतरी तुमची जागा दाखवणार आहे आणि तुम्ही पहिल्या दिवशी या बिझनेसमध्ये फारशी काही व्हॅल्युएट करत नाहीत हे तुम्हाला लवकर कळणार आहे. तर ते समजलं आणि हे होणारे हे एकदा गृहीत धरलं की फॅमिली बिझनेसमध्ये घुसणं सोपं होतं. कारण की मग तुम्हाला कळतं की अरे मी पेशन्स ठेवायला पाहिजे. आणि पहिल्या दिवशी तुम्ही स्पिल ओव्हर टास्कचेच एक्सपर्ट असतात की तुमच्या आधीच्या पिढीतल्या कोणाला तरी काहीतरी करायला जमत नाही किंवा वेळ पुरत नाही किंवा काहीतरी त्यांना इच्छा नाही करायची, तर हे काहीच होत नाही म्हणून हे शेवट पडकं काम जे आहे टेल एंडमधलं ते तुम्ही करा. लगेच एका दिवशी तुम्ही ओपनर होत नाही. क्रिकेटमध्ये तसं आहे की तुम्ही जरी स्पेशलिस्ट ओपनर असलं तरी लगेच तुम्हाला ओपनिंगला पाठवतील असं नाही. बरोबर. तर त्यामुळे हळूहळू करत तुम्ही तुमचं रेप्युटेशन बिल्ड करत जाता. आणि कदाचित कॉर्पोरेट कंपनीत ते सोपं असतं कारण की तुम्हाला तुमचं स्पेक्ट्रम लिमिटेड असतो, टास्क लिमिटेड असतात आणि मॅनेजरशी तुमचा संबंध असतो. बॉस कोण असतो तुम्हाला बघायला लागत नसतं. इकडे दोन्ही असतं की तुमचे बॉस तुमचे वडील असतात, काका असतात, त्यांना तुम्ही नंतर कामानंतरही भेटत असता. त्याच्यामुळे कदाचित कामावर तर काहीतरी गोष्ट घरी आणली तर त्याचेही फटके एक्स्ट्रा बसतात. आणि ते करत असताना प्रोफेशनल मॅनेजमेंट जी असते ती या अनस्टॅबिलिटीवरती खेळायला तयार असते. बरोबर. की ते जाणून बुजून गैरसमज करण्याकरता प्रयत्न करू शकतात. आणि कधीकधी न जाणून बुजून सुद्धा त्यांना एका पद्धतीने कामं करायची सवय असते आणि तुमची पद्धत वेगळी असेल तर ती त्यांना पटत नाही. आणि ते म्हणतात की मी 20 वर्ष तुमच्या संस्थेत काम केलं, तुमच्या वडिलांना काही याच्याबरोबर प्रॉब्लेम नव्हता तर तुम्ही का मला एक दिवशी येऊन सांगताय चुकीचं. तर त्यामुळे पहिला काही काळ तुम्ही थोडंसं लॉजिक बेस काम करा. तुम्ही येऊन आहे त्या यंत्रणेचा फायदा होतोय रादर देन तोटा होतोय आणि आहेत त्या सिस्टीममधल्या बसणाऱ्या लोकांना तुम्ही बूस्टर म्हणून काम करताय रादर देन तुमचं सगळं कसं चुकीचं आहे सांगायचं काम करता. ते झालं की तुम्ही लोकांचा विश्वास एक पकडता. ओनरशिप आणि फॅमिलीचा विश्वास तुम्हाला थोडा मिळवता येतो आणि स्टाफ आणि वर्कफोर्सचाही विश्वास तुम्हाला हळूहळू जिंकायला लागतो. ते एकदा जिंकलं आणि त्यांना लक्षात आलं की अरे ही बाहेरनं आलेला काय जो धूमकेतू आहे हा येऊन सगळं उद्ध्वस्त न करता आपल्या फायद्याचं आहे आणि ह्याचे काही इच्छा वाईट नाही किंवा हे आपल्याला पहिल्या दिवशी सगळं काढून टाकणार आहे असं नाही, तर आपण त्यांच्याबरोबर काम करू. तर हे
ब्रेकिंग द आईस जे म्हणतो ती काम करण्याकरता 1-1.5 वर्ष जातो. तिथे माझं नशीब चांगलं होतं, कारण की माझ्या वडिलांनी मला सांगून टाकलं पहिल्याच दिवशी की पहिले 1 वर्ष तू डायरेक्ट कोणाशी बोलायचंच नाहीस कामावर. जे काय ऑब्झर्व करशील माझ्याशी येऊन बोल, ते काय इम्प्लिमेंट करायचं ते मी करीन, पण यू आर नॉट अलाउड टू टॉक टू एनीबडी डायरेक्टली. तर त्यांनी हा ट्रान्झिशन करण्याकरता एवढा एफर्ट घेतला आणि माझ्या काकांनी भरपूर मदत केली की ते बऱ्याच मीटिंग्सना मला घेऊन गेले, बऱ्याच निगोसिएशन्सला मला घेऊन गेले, बऱ्याच वेगवेगळ्या बाहेरच्या ठिकाणी घेऊन गेले की ते कशा पद्धतीने वागणूक करायची. आणि आज चितळे फॅमिली जेव्हा तुम्ही फ्लॅग बेरर व्हाल कधीतरी, तेव्हा काय रिप्रेझेंटेशन करणं आवश्यक आहे हे तुम्हाला समजणं आवश्यक असतं. तर तेव्हा त्या ग्रूमिंग प्रोसेसमधून जाऊन 3-4 वर्षात असं झालं की कधी काम मिळायला लागलं आणि कधी काय काय जबाबदाऱ्या वाढल्या आणि कधी एकदम मोठं प्रोजेक्ट हँडल करायची संधी आली कळलंच नाही. बरं, पण हा जो प्रकार असतो की ब्रँड बनलेला असतो, ब्रँड म्हणजे काय आपण आपल्या आधीच्या एपिसोड्समध्ये बघितले, व्हॅल्यूज बनलेले असतात, ह्या तुमच्यात मिळवणं म्हणजे आधीच्या अनुभवाची शिदोरी बरोबर घेणं आणि त्याच्यात तुमचं इनोव्हेशन, तुमचा वर्ल्ड व्ह्यू ॲड करणं आणि त्याची एक सिंक बनवणं, ही प्रोसेस अवघड नसती? अवघड आहे. आणि एस्पेशली रिजिड एस्टॅब्लिश्ड गोष्टींना चेंज करणं खूप अवघड असतं. कारण की फॅमिली बिझनेसेसचं ते एक प्रिन्सिपल असतं ना की वाय फिक्स इफ नॉट ब्रोकन. काय बिघडलेलं नाही तर कशाला बदल करायचा. सो ते कन्व्हिन्स करताना टेक्नोक्रॅट म्हणून आपल्याला फार अवघड जातं की नाही अरे हे ऑब्व्हियस आहे, करायला पाहिजे, पण ते कदाचित त्याचा सॉफ्ट इम्पॅक्ट होत असतो जो आपल्याला पहिल्या दिवशी मेजर करता येत नाही. आपण काय बघतो काय एफिशियन्सी वाढली, कॉस्ट कमी झाली, प्रोडक्शन ॲव्हरेज इम्प्रूव्ह झालं किंवा क्वालिटी इम्प्रूव्ह झाली, हे जस्ट बेसिक करताना त्याच्यामुळे आपला कुठला सप्लायरचा धंदा बंद होतोय का, आपल्याला वर्कफोर्स काढून टाकायला लागतोय का, कोणाचा तरी रोजगार जात आहे का, किंवा हे करताना कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन काहीतरी बदलतं आहे का, किंवा त्याची श्रद्धा बदलते का प्रोसेस चेंज झाल्यामुळे. तर हे सगळे इम्पॅक्ट्स एका दिवशी कळत नाहीत आपल्याला. तर ते हळूहळू जसं जाल तुम्ही तसं त्याचा फायदा होतो. आणि म्हणून आधीच्या जनरेशनचे मुद्दे समजून घ्या, ते पूर्ण इम्प्लिमेंट करा असं मी म्हणत नाही, पण त्यांचं काय कन्सर्न्स आहेत हे ॲड्रेस तरी करा. ते झाले तर मग पुढे जाऊन काय 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 तुमची व्हॅल्यू ॲडिशन क्रिएट करत राहणं बिझनेसमध्ये सोपं पडतं. बरोबर. पण आत्ता विशेषतः टेक्नॉलॉजीमुळं बदलांची गती वाढली, 5 वर्षात पिढी बदलते, तर अशा वेळेला नवीन पिढी येणं ॲडव्हान्टेजेस ठरतं का? टेक्नॉलॉजी त्यांना नवीन कळत असते, नवीन बिझनेस मॉडेल्स कळत असतात, तर ही व्हॅल्यू ॲडिशन टेक्नॉलॉजीमुळे नवीन पिढीला आत येणं सोपं झालं? नक्कीच. म्हणजे आज जर का माझा रेलेव्हन्स संस्थेतला पकडला तर माझ्या आधी 3 पिढ्या काम करत होत्या आणि 12-13 लोक होती ॲक्टिव्ह काम करणारी. तर लिडरशिपमध्ये तर त्याच्यामुळे त्या सगळ्यांनी कुठेतरी मला काय नाही करायचं हे शिकवलं, पण ते करताना माझी आयडिया एनकरेज पण केली. पण त्यांच्यात मी स्वतःची जागा क्रिएट करू शकलो, कारण की टेक्नॉलॉजी कुठेतरी मी आणली आणि मला दाखवता आलं की बाबा हे आपल्या फायद्याचं आहे. त्यामुळे ते कन्व्हिन्सिंग फॅक्टर टेक्नॉलॉजीनी माझं काम सोपं केलं. तसं भरपूर लोकांना ते करता येईल. बरोबर. 7-8 वर्षापूर्वी मला आठवत आहे की कंपनीचं फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम पेज करायचं का ह्याच्यावरती डाऊट होता, कारण कशाला करायचं, कोण नसतं सोशल मीडियावर. बरोबर. आता कदाचित माझ्या आधीची पिढी जास्त वेळ सोशल मीडियावरती कधी कधी घालवतं, कारण त्यांचे मित्र परिवार सगळे आता छान जुळलेत आणि आम्ही तेवढा वेळ देत नाही. पण सोशल मीडियाचा मार्केटिंग टूल आणि प्लॅटफॉर्म फॉर सेल केवढा मोठा झाला आहे. राईट. तर त्यामुळे ते करावं ह्याची पर्सनल सुरुवात आम्ही कुठेतरी केली, मग ते इन्स्टिट्यूशनलाइज झालं आणि आता प्रोफेशनल एजन्सीज ते चालवतात. बरोबर. सो असं कधी होतं का की आपण आधीच्या एपिसोडमध्ये बोललो की स्टार्टअपचा जो अजायलिटी असते किंवा जो एक निंबलनेस असतो तो नव्या पिढीमुळं मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये आणता येतो, जी एक मोठी ऑर्गनायझेशन चालू आहे आणि यू बिकम अ स्टार्टअप अगेन विथ अ न्यू पर्सन कमिंग इन, असं काही करता येतं का? सो ते ऑन्ट्राप्रेन्योर एक म्हणतो आणि इंट्राप्रेन्योर म्हणतो. सो मी मोर ऑफ अ इंट्राप्रेन्योर आहे रादर देन ऑन्ट्राप्रेन्योर, कारण की मी नवीन तसं काही घडवलं नाही. मी एक डिव्हिजन घेतली आणि ती वाढवू शकायचा प्रयत्न केला. त्यामुळे एका वेल एस्टॅब्लिश संस्थेत इंट्राप्रेन्योर्स पण भरपूर तयार होतात की जे संस्थेचा फायदा करतात. त्यामुळे तसं प्रमोट करायचं कल्चर तुम्ही केलं तर ते स्टार्टअपसारखंच चालतं बरेचदा. कारण मी जेव्हा ती डिव्हिजन घेतली किंवा मला त्यांनी जबाबदारी दिली की हे बघायला घ्या, ते बघू, आपण हे ट्राय करू, तेव्हा खूप छोटा आकडा होता. तो हळूहळू डेव्हलप होत झाला आणि एकदम त्याची रिक्वायरमेंट वाढली, त्याचे कॅश इन्फ्युजन वाढलं आणि टर्नओव्हर पण वाढला. पण ते करताना टीम बिल्डअप करायला लागली, तेव्हा इनिशियली एका दिवशी कॉस्ट परवडत नव्हते आम्हाला. पण त्यामुळे ब्रेक इव्हन किती वेळात करणार, आमचं प्रोजेक्शन काय होतं, वर्स्ट केस अनालिसिस काय होता, हे सगळं आम्हाला पण आमच्या पार्टनर्सनं द्यायला लागलं. आणि ते फायनान्शियल मॉडेल वायबल होते की नाही हे करण्याकरता ॲज एंटरप्रेन्योर मला जबाबदारी घ्यायला लागली फॉर दॅट बिझनेस युनिट. बरोबर. सो ही जी सिनर्जी आहे, ही सिनर्जी येताना काय
इमोशनल मुद्द्यांवर काम करायला लागतं, कारण शेवटी एक फॅमिली बिझनेस चालवणं हा जसं तुम्ही म्हणालात तसा एक इमोशन्सचा पण खेळ असतो. सो प्रॅक्टिकल होणे, इमोशनल होणे, भावना जपणे, हे सगळं कसं मॅनेज करतात? लॉजिक आणि इमोशन्सची जेव्हा बांधिलकी राहते आणि ते एकजूटपणे बिझनेस पुढे नेतात, तर तेव्हा तो फॅमिली बिझनेस म्हणून ओळखला जातो. कारण नाहीतर मग प्युअर कॅपिटलिस्ट बिझनेस होऊन जातो की ज्याच्या बांधिलकी काही नसते, त्यांचं प्रॉफिटच जनरेट करणं एवढा प्युअर गोल होतो. पण फॅमिलीज जेव्हा प्रॉफिट जनरेशन बघतात तेव्हा ते सस्टेनन्स आणि लॉंग टर्म आणि लेगसी या गोष्टींवरती विचार करतात. त्यामुळे हे मॅरेज जेव्हा राहतं तेव्हाच तुम्ही तो बिझनेस म्हणून टिकू शकतो, फॅमिली बिझनेस. राईट. त्यामुळे दोन्ही जोपासायचं एक यंत्रणा त्या पार्टनरशिपमध्ये किंवा पार्टनर्सच्या बोर्डमध्ये आपल्याला आणणं आवश्यक असतं. बरोबर. आणि काही गोष्टी लॉजिकनी पुढे जाता येतात, काही गोष्टी इमोशननी पुढे जाता येतात, काही दोन्ही जेव्हा ते एकत्र येतं आणि बॅलन्स तयार होतो तेव्हा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मी म्हणेन त्यांना. शेवटचा प्रश्न म्हणून तुम्हाला मला असं विचारायचं आहे की अख्ख्या प्रवासात फॅमिली बिझनेसमध्ये आत येणं, मग स्वतःची ओळख निर्माण करणं, आज आपण उद्योजकतेवर एवढं बोलू शकलो, तर काय असे लर्निंग्ज आहेत किंवा काय असे मुद्दे आहेत, 3 म्हणा 5 म्हणा जे काही असते, की हे तुम्हाला सांगून शेवट करावा असं वाटतं? एक म्हणजे तुमच्या बिझनेस मॉडेलवरती विचार कायम करत राहिला पाहिजे की इज इट अ गुड बिझनेस मॉडेल ऑर इज इट अ बॅड बिझनेस मॉडेल. बॅड बिझनेस मॉडेल विल नेव्हर सस्टेन. गुड बिझनेस मॉडेल असेल तर इट विल सस्टेन, आणि गुड बिझनेस मॉडेल विल कीप इव्हॉल्विंग. तर त्यामुळे फोकस ऑन युअर बिझनेस मॉडेल, पहिली गोष्ट. सेकंड, मेक शुअर की तुम्ही एकट्याचा वाढवू शकत नाही. ऑर्गनायझेशन वाढलं तर तुमची वाढ ही बाय प्रोडक्ट असतो. त्यामुळे संस्थेचं, तुमच्या कंपनीचं जी काय तुमचं स्टार्टअप आहे, एस्टॅब्लिश कंपनी आहे, कुठेही जाऊन तुम्ही जेव्हा काहीतरी बदल करायचं म्हणताय तर तेव्हा संस्थेचा फायदा कसा होईल हा तुमचा प्राईम इंटरेस्ट राहिला पाहिजे. तो झाला तर तुमचा फायदा हा होतोच. आणि संस्थेचा फायदा झाला तर त्याच्यात कस्टमरचा फायदा होतो, तुमच्या सप्लायर्सचा फायदा होतो, तुमच्या एम्प्लॉईजचा फायदा होतो, तुमच्या स्वतःचा आणि पार्टनर्सचा ओनरशिपचा फायदा होतो, तुमच्या ब्रँडचा फायदा होतो. तर इकोसिस्टीम जपा, ही एक दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, कॅश इज किंग. पैसे तुमच्या अकाउंटमध्ये नसतील तर तुमचा बिझनेस किती काय प्रॉफिट करेना ऑन पेपर आणि किती काय टर्नओव्हर करेना, पैसे नसतील तर त्या बिझनेसला व्हॅल्यू नाही. इट इज अ बॅड बिझनेस म्हणून. त्याच्यामुळे बिझनेस शूड हॅव कॅश. कॅश म्हणजे मी ऑन द बुक्स कॅश म्हणतोय, वेगळी कुठली नाही, तर तसं समजू नका. पण कॅश रिझर्व्स हे कंपनी असले पाहिजे. आणि चौथी गोष्ट, तुम्ही जे करताय हे तुम्ही कस्टमरला सांगायला पाहिजे, कारण आता इट इज अ बायर्स मार्केट नॉट अ सेलर्स मार्केट. त्याच्यामुळे बायर्सनं कळलं पाहिजे की हा ब्रँड आहे, हे करतोय आणि हे आपण यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला वाटलं की माझा प्रोडक्ट खूप चांगला आहे आणि मी काहीच बोलणार नाही आणि कधीतरी कस्टमर येईल, तर तसं होत नाही. राईट. आणि पाचवी गोष्ट मी असं म्हणेन की फक्त व्हॅल्युएशन गेमच्या मागे पळू नका, तर खरंच रोबस्ट बिझनेस मॉडेल बनवा. व्हॅल्युएशन हे पण ऑटोमॅटिकली बनतं. बरोबर. इंद्रनील, तुमचे खूप खूप आभार. आपण खूप सविस्तर बोललो, खूप वेगवेगळ्या विषयांवरती बोललो, खूप मुद्द्यांवरती बोललो. तुम्ही एवढा वेळ दिलात आणि तुमचे सगळे इन्साइट्स इतक्या वर्षातनं आलेले आमच्या व्ह्युअर्सनं सांगितले, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, उद्योजकता वाढावी आणि ज्या कुणाच्या मनात उद्योगासंदर्भातले विचार आहेत, वेल्थ क्रिएट करायची आहे, त्या सगळ्यांना काहीतरी फायदा व्हावा या अपेक्षेनं, या उद्देशानं आम्ही सिरीज केली. तुम्ही सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचे काही सजेशन्स असतील, फीडबॅक असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. पण तुम्हीसुद्धा वेळ देऊन हे ऐकलत त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.